तुझ्यात हरवले मी. भाग 48. रात्रभर हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर सकाळी डॉक्टरांनी सायलीची पुन्हा तपासणी केली. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. आता काळजी करण्यासारखं काही नाही, पण पुढचे काही दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. वेळेवर औषध, योग्य आहार आणि ताण अजिबात घेऊ नका. आदित्यने शांतपणे विचारलं. डॉक्टर, मी काळजी घेईन. डॉक्टर हसले. ते आम्हाला दिसतच आहे. रात्रभर तुम्ही एक मिनिटही तिच्यापासून दूर गेला नाहीत. हे ऐकून आदित्य थोडा संकोचला. तेवढ्यात सायली व्हीलचेअरवर बाहेर आली. तिने आदित्यकडे पाहून हलकसं हसू दिलं. चल. आदित्य तिच्या शेजारी उभा राहिला. घरी जाताना गाडीत पूर्ण शांतता होती. सायली खिडकी बाहेर पाहत होती. आदित्य अधूनमधून तिच्याकडे पाहत होता. अचानक गाडी एका स्पीड ब्रेकरवरून गेली. सायलीचा तोल हलका गेला. क्षणाचाही विलंब न करता आदित्यने तिचा हात धरला. सावकाश. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. थँक्यू. आदित्य हसला. आता थँक्यू म्हणायचं बंद. मी आहे ना. हे ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. थोड्याच वेळात दोघे घरी पोहोचले. कविताताई आणि हरीश भाऊ आधीच दारात उभे होते. सायली, बाळ कशी आहेस आता? सायली हसत म्हणाली. आता बरी आहे कविताताई. हरीश भाऊ म्हणाले. आधी आज चला. सायली जिना चढायला लागली, पण 2 पायऱ्या चढताच तिला पुन्हा थोडी अशक्तपणा जाणवला. ती थांबली. आदित्य लगेच तिच्या जवळ गेला. माझा हात धर. सायलीने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि यावेळी तिने कोणताही विचार न करता त्याचा हात हातात घेतला. आदित्य तिला हळूहळू वर घेऊन जाऊ लागला. प्रत्येक पायरीवर तो विचारत होता. दम तर नाही ना लागत? सायली फक्त हसत मान हलवत होती. वर पोचल्यानंतरही तिने त्याचा हात सोडला नाही. आदित्यने हसत विचारलं. सायली, आता हात सोडणार आहेस की असाच धरून ठेवणार? हे ऐकताच सायलीला आपण अजूनही त्याचा हात धरून आहोत याची जाणीव झाली. ती पटकन लाजली. सॉरी. ती हात सोडणार इतक्यात आदित्यनेच तिचा हात पुन्हा हलकेच धरला आणि हसत म्हणाला. सॉरी कशाला? मला काहीच हरकत नाही. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. कविताताई दारातून हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटलं. त्या मनात म्हणाल्या, कैलास भाऊ, आता ही दोघं खरंच एकमेकांच्या आयुष्यात येत आहेत. सायलीला तिच्या खोलीत बसवल्यानंतर आदित्यने तिच्याकडे पाहिलं. आता तू फक्त आराम कर. सायली हसत म्हणाली. आणि घरातलं सगळं काम कोण करणार? आदित्यने हाताची घडी घालत उत्तर दिलं. आजपासून काही दिवस घरातलं सगळं काम मी करणार. सायली हसली. तू? हो. आणि मला काही जमत नाही असं समजू नकोस. हे ऐकून सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. काही वेळाने किचनमध्ये आदित्य ॲप्रॉन घालून उभा होता. मोबाईलवर रेसिपी पाहत तो खिचडी बनवण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात कविताताई आत आल्या. अरे आदित्य, तू काय करतोयस? आदित्य हसला. सायलीसाठी खिचडी बनवतोय. कविताताई हसल्या. चल, मी मदत करते. नाही कविताताई, आज मला स्वतः बनवायची आहे. कविताताईंनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. दुसरीकडे सायली तिच्या खोलीतून हळूच बाहेर आली. किचनच्या दारातून ती आदित्यकडे पाहत होती. तो खिचडी ढवळत होता. कधी मीठ जास्त पडत होतं तर कधी चमचा खाली पडत होता. हे सगळं पाहून सायली नकळत हसू लागली. आदित्यने तिला पाहिलं. अगं, तू इथे कशाला आलीस? आराम करायचं सांगितलं ना? सायली मिस्किलपणे म्हणाली. मी फक्त बघायला आले. माझं किचन अजून साबूत आहे ना. दोघेही हसू लागले. थोड्याच वेळात आदित्यने खिचडी एका बाउलमध्ये वाढली. तो ती घेऊन सायली समोर बसला. चालेल, आता टेस्ट करून सांग. सायलीने एक घास घेतला. काही क्षण ती शांत राहिली. आदित्यच्या चेहऱ्यावर टेन्शन आलं. काय झालं? खूप वाईट झाली का? सायलीने मुद्दाम गंभीर चेहरा केला. एक प्रॉब्लेम आहे. आदित्य घाबरला. काय? सायली हसू आवरत म्हणाली. इतकी छान झाली आहे की आता रोज तुझ्याच हातची खायची सवय लागेल. आदित्यही हसला. तो हलक्या आवाजात म्हणाला. मलाही तुझी काळजी घ्यायची सवय लागते आहे. हे शब्द ऐकताच सायलीच्या गालावर हलकीची लाली उमटली. तिने नजर खाली केली. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. त्या शांततेत दोघांच्या मनातलं प्रेम आणखी एक पाऊल पुढे गेलं.
तेवढ्यात सायलीच्या हातातून चमचा खाली पडला. आदित्य लगेच उठला. काय झालं? सायली हसत म्हणाली, काही नाही, थोडा अशक्तपणा आहे. आदित्य तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. त्याने अलगद तिचा हात हातात घेतला. आता एक वचन दे. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. कसलं? तुला काही त्रास झाला तर सर्वात आधी मला सांगशील. सायली काही क्षण त्याच्या डोळ्यात पाहत राहिली आणि हळूच म्हणाली, वचन. दोघांच्या हातातले हात अजूनही एकमेकांत गुंतलेले होते. दाराबाहेर उभ्या असलेल्या हरीश भाऊंनी ते दृश्य पाहिलं आणि हसत मनात म्हणाले, ही फक्त काळजी राहिलेली नाही, हे प्रेम आहे. दुपारचे 4 वाजले होते. सायलीला औषध देऊन आदित्यने तिला आराम करायला सांगितला. ती झोपली आहे असं समजून तो हळूच खोली बाहेर आला. हॉलमध्ये कविताताई आणि हरीश भाऊ चहा घेत बसले होते. आदित्यही त्यांच्या शेजारी येऊन बसला. कविताताईंनी हसत विचारलं, आदित्य, खिचडी तर छान झाली होती. आदित्य हसला. सायलीनेच सांगितलं. हरीश भाऊ मिश्किलपणे म्हणाले, खिचडीपेक्षा तुझ्या काळजीची चव जास्त छान होती. हे ऐकून आदित्य थोडा गोंधळला. काय म्हणायचंय तुम्हाला? हरीश भाऊ हसले. अरे बाबा, आम्ही दोघं आंधळे नाही. तुम्ही दोघे एकमेकांची ज्या पद्धतीने काळजी घेता ते साध्या मैत्रीत होत नाही. आदित्य काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. तेवढ्यात कैलास काकांचा फोन आला. हॅलो कैलास काका. आदित्य, सायली कशी आहे? आता बरी आहे काका. डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती सांगितली आहे. कैलास काका शांतपणे म्हणाले, छान, तिची काळजी घे आणि ती एकटी आहे असं तिला कधीच वाटू देऊ नकोस. आदित्यने ठाम आवाजात उत्तर दिलं, कैलास काका, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सायली एकटी कधीच राहणार नाही. हे शब्द ऐकताच कैलास काकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी फोन ठेवला. ते मनात म्हणाले, देवा, मी घेतलेला निर्णय योग्य ठरू दे. त्याचवेळी सायलीला जाग आली. ती पाणी प्यायला हॉलमध्ये आली. आदित्यचं शेवटचं वाक्य तिच्या कानावर पडलं, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत सायली एकटी कधीच राहणार नाही. ती काही क्षण तिथेच थांबली. तिच्या डोळ्यात नकळत आनंदाश्रू आले. तिने मनातच विचार केला, आदित्य, जर तुला माझ्या आजाराचं सत्य कळलं तरीही तू असंच माझ्यासोबत उभा राहशील का? ती शांतपणे परत तिच्या खोलीत गेली. सायंकाळ झाली. आदित्य सायलीसाठी औषध घेऊन तिच्या खोलीत गेला. सायली खिडकीतून मावळता सूर्य पाहत उभी होती. आदित्यने औषध तिच्या समोर धरलं. मॅडम, वेळेवर औषध. सायलीने औषध घेतलं आणि हसत म्हणाली, आता तर तू पूर्ण डॉक्टरच झालायस. आदित्यही हसला. डॉक्टर नाही, पण तुझी काळजी घेणारा माणूस नक्की झालो आहे. हे ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच लाजरी स्मित उमटलं. बाहेर उभ्या असलेल्या कविताताईंनी हे सगळं पाहिलं. त्या हळूच हरीश भाऊंना म्हणाल्या, हरीशजी, आता या दोघांना स्वतःलाच कळायला हवं की ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. सायंकाळचे 7 वाजले होते. पुण्यातल्या कैलास काकांच्या बंगल्यात कैलास काका त्यांच्या व्हीलचेअरवर बसले होते. टेबलवर सकाळी आलेले ते रहस्यमय पार्सल अजूनही उघडं पडलं होतं. रोहित समोर उभा होता. सर, तुम्ही म्हणाला होता त्या फोटोमागे काहीतरी लिहिलं आहे. कैलास काकांनी फोटो रोहितच्या हातात दिला. रोहितने फोटो उलटा केला. मागे फिकट शाईत काही शब्द लिहिलेले होते. स्नेहदीप अनाथ आश्रम, नाशिक. त्याखाली एक तारीख, 12 जून 2006. रोहित आश्चर्याने म्हणाला, सर, सायली तर याच अनाथ आश्रमात मोठी झाली होती ना? कैलास काकाने गंभीरपणे मान हलवली. हो, आणि म्हणूनच हा फोटो माझ्या हातात आल्यापासून मी अस्वस्थ आहे. रोहितने पुन्हा फोटोकडे पाहिलं. त्या फोटोमध्ये लहानपणीची सायली, तिच्या शेजारी एक हसरी मुलगी आणि त्यांच्या मागे उभ्या असलेल्या आश्रमाच्या मॅडम. रोहितने विचारलं, सर, ही दुसरी मुलगी कोण आहे? कैलास काका काही क्षण शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, मला खात्री नाही, पण माझं मन सांगतंय हीच ती मुलगी असू शकते जिचा शोध आदित्य अनेक वर्षापासून घेतोय. रोहितच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. म्हणजे दिव्या आणि सायली एकमेकींना आधीपासून ओळखत होत्या? कैलास काका म्हणाले, उत्तर मिळेल, पण घाई केली तर आपण चूक करू. त्याच वेळी कैलास काकांच्या मोबाईलवर एक अज्ञात नंबरवरून मेसेज आला. त्यात फक्त एकच ओळ होती, भूतकाळ उकरू नका.
नाहीतर सायलीचा जीव धोक्यात येईल. रोहित दचकला. सर, हा कोण पाठवत असेल? कैलास काकांनी मेसेज पुन्हा वाचला. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. ते शांत आवाजात म्हणाले, याचा अर्थ कोणीतरी अजूनही सायलीवर लक्ष ठेवून आहे आणि त्यांना आपल्या तपासाची माहिती मिळाली आहे. रोहितने लगेच विचारलं, मग आदित्यला सांगू का? कैलास काकांनी काही क्षण विचार केला. मग ठामपणे म्हणाले, नाही, आता नाही. आदित्यचं पूर्ण लक्ष सायलीच्या तब्येतीवर असू दे. बाकीचं मी आणि तू पाहू. रोहितने मान डोलावली, पण त्याच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. सायलीच्या जीवाला धोका देणारा नक्की कोण आहे? दूर एका अंधाऱ्या खोलीत कोणीतरी मोबाईलवर कैलास काकांचा फोटो पाहत होतं. त्याच्या ओठांवर एक गूढ हसू उमटलं. तो हळू आवाजात म्हणाला, खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. रात्र झाली होती. पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. घरात सर्वजण झोपेची तयारी करत होते. सायलीला मात्र अजून झोप येत नव्हती. ती हळूच उठली आणि बाल्कनीत जाऊन उभी राहिली. थंड वारा तिच्या चेहऱ्यावर येत होता. तिच्या मनात मात्र अनेक प्रश्न होते. मी आदित्यला सत्य कधी सांगणार? आणि सांगितलं तर तो माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना? तेवढ्यात मागून कोणीतरी हलक्या आवाजात म्हणालं, झोप आली नाही? सायलीने मागे वळून पाहिलं. आदित्य हातात 2 गरम कॉफीचे मग घेऊन उभा होता. तो हसत म्हणाला, माहिती होतं तू इथेच असशील. सायली हलकसं हसली. दोघे बाल्कनीतल्या झोक्यावर जाऊन बसले. काही क्षण दोघेही शांतपणे पावसाकडे पाहत राहिले. सायलीने कॉफीचा एक घोट घेतला. आदित्य, तुला पाऊस आवडतो? आदित्य हसला. हो, पण आज पहिल्यांदाच इतका आवडतोय. का? कारण आज तो तुझ्यासोबत पाहतोय. सायलीच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच लाजरी स्मित उमटलं. काही क्षणांनी सायली गंभीर झाली. ती हळू आवाजात म्हणाली, एक प्रश्न विचारू? विचार. जर जर मी तुझ्या आयुष्यात खूप आधी भेटले असते तर? आदित्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याने शांतपणे उत्तर दिलं, वेळ कोणतीही असो, माणूस मनाला कधी भेटतो हेच महत्वाचं असतं. आणि तू माझ्या मनाला भेटली आहेस. हे शब्द ऐकताच सायलीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तिने पटकन नजर दुसरीकडे वळवली. अचानक वाऱ्याचा जोर वाढला. सायलीच्या अंगावर थंडी वाजू लागली. आदित्यने काही न बोलता स्वतःचं जॉकेट काढून तिच्या खांद्यावर अलगद ठेवलं. सायली त्याच्याकडे पाहतच राहिली. आणि तू? आदित्य हसला. मला थंडी नाही वाजत, पण तुला त्रास झाला तर मला सहन होत नाही. सायलीच्या ओठांवर नकळत हसू आलं. तिने पहिल्यांदाच स्वतःहून आदित्यच्या खांद्यावर डोकं टेकवलं. आदित्य क्षणभर स्तब्ध झाला. आदित्य क्षणभर स्तब्ध झाला. पण पुढच्याच क्षणी त्याने हलकेच तिच्या डोक्यावर हात ठेवला. दोघेही शांतपणे पावसाकडे पाहत बसले. त्या शांततेत शब्द नव्हते, पण प्रेम मात्र स्पष्ट दिसत होतं. त्याच वेळी खोलीच्या दारातून कविताताई हे दृश्य पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. त्या हळूच स्वतःशी म्हणाल्या, देवा, या दोघांच्या आयुष्यातली प्रत्येक वेदना आता आनंदात बदलू दे. तेवढ्यात सायलीचा मोबाईल पुन्हा वाजला. स्क्रीनवर पुन्हा तोच अननोन नंबर. यावेळी मात्र आदित्यची नजर थेट त्या स्क्रीनवर गेली. तो शांतपणे म्हणाला, सायली, आता हे रहस्य जास्त दिवस लपणार नाही. सायलीच्या चेहऱ्यावरची भीती पुन्हा स्पष्ट दिसू लागली आणि पावसाचा आवाज आणखी वाढला. रात्रीचे 11 वाजले होते. सायली आणि आदित्य बाल्कनीतून आत आले. सायलीच्या चेहऱ्यावर हलकसं हसू होतं, पण मोबाईलवरील अननोन नंबर पाहिल्यापासून तिच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली होती. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. सायली, आता तरी सांगशील का, हा फोन कुणाचा आहे? सायली काही क्षण शांत राहिली. मग जबरदस्तीने हसत म्हणाली, अरे, चुकीचा नंबर असेल. आदित्यने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्याला स्पष्ट जाणवत होतं ती पुन्हा खोटं बोलत होती. पण यावेळी त्याने तिला काही विचारलं नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, ठीक आहे, पण लक्षात ठेव, तुझं दुःख आता फक्त तुझं राहिलेलं नाही, त्यात माझाही वाटा आहे. हे ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती काही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली. थोड्याच वेळात कविताताई आदित्य जवळ आल्या. आदित्य,
एक गोष्ट विचारू? विचारा ना कविताताई. तू खरंच सायलीवर प्रेम करतोस ना? आदित्य काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर दिव्याच्या आठवणी आल्या आणि लगेच सायलीचा हसरा चेहरा. तो खोल श्वास घेत म्हणाला, उत्तर अजून माझ्याकडेही नाही. पण एवढं नक्की आहे, सायलीला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. कविताताई हलकसं हसल्या. कधी कधी प्रेमाची जाणीव शब्दांनी नाही तर काळजीतून होते. हे बोलून त्या निघून गेल्या. आदित्य बराच वेळ त्याच विचारात हरवून बसला. दुसऱ्या दिवशी सकाळ. सायली अजून झोपलेली होती. आदित्य तिची औषधं ठेवण्यासाठी तिच्या खोलीत गेला. टेबलावर पाण्याची बॉटल ठेवताना एक फाईल खाली घसरली. आदित्यने ती सहज उचलली. फाईलवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, मेडिकल रिपोर्ट, सायली. तो काही क्षण फाईलकडे पाहत राहिला. हीच का ती गोष्ट जी सायली माझ्यापासून लपवते आहे? त्याचा हात हळूहळू फाईल उघडण्यासाठी पुढे गेला. तेवढ्यात मागून थरथरता आवाज आला. आदित्य? तो दचकून मागे वळला. सायली दारात उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती हळूहळू त्याच्या जवळ आली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, प्लीज ती फाईल उघडू नकोस. आदित्य शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. का? सायलीचा आवाज भरून आला. कारण जर तुला त्या फाईलमध्ये काय आहे हे कळलं तर कदाचित तू माझ्यापासून कायमचा दूर जाशील. हे ऐकताच आदित्यने एक क्षणही न घालवता ती फाईल बंद केली आणि सायलीच्या हातात ठेवली. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, माझा विश्वास तुझ्यावर आहे. जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू मला स्वतः सगळं सांग. बाई, पण तोपर्यंत मी एकही प्रश्न विचारणार नाही. हे ऐकताच सायलीला अश्रू आवरले नाहीत. तिने नकळत आदित्यला मिठी मारली. यावेळी आदित्यनेही तिला हलकेच मिठीत घेतलं. दाराबाहेर उभे असलेले हरीश भाऊ आणि कविताताई एकमेकांकडे पाहून हसले. कविताताई हळू आवाजात म्हणाल्या, हरीश भाऊ, आता ही कथा फक्त रहस्याची राहिलेली नाही, ही दोन मनांच्या प्रेमाची झाली आहे. पण त्याच क्षणी सायलीच्या मोबाईलवर पुन्हा तोच अननोन नंबर फ्लॅश झाला आणि यावेळी एक मेसेज आला. सत्य लपवून किती दिवस जगशील सायली? आता वेळ संपत आली आहे. सायलीचा चेहरा फिकट पडला. आदित्यनेही तो मेसेज पाहिला आणि पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला. आता आपल्या सायली आणि आदित्यची हळूहळू लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे आणि ती न चुकता पाहायला विसरू नका. आजचा पार्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.